श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रयीवा परीशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वाणी बोलना. आई श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जनी जनार्दन ऐकतो हे मात, कैसा तो वृत्तांत नकळ्यामा. जन्म जरा मरण कवन भोगी भोग. व्याधी नाना रोग सुख दुःखे. पाप पुण्य शुद्ध अशुद्ध आचरणे ही कोणा कारणे कोणे केली. आम्हा मरण नाश तू तव अविनाश. कैसा हा विश्वासाच मानू. तुका म्हणे तुची निवडी हे गुढार दाखवी साचार तिची मग. जगाच्या अंतर्बाह्य रूपाने जनार्दन आहे ही हकीकत ऐकतो, पण खरे काय वर्तमान आहे ते आम्हा समजत नाही. 663 बरोबर आहे ना अभंग? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या विश्वामध्ये सगळा ज्यांनी जनार्दन भरलाय. जननो हे अवघा जनार्दने ते आम्ही ऐकतोय, पण अनुभवाचं काय असं म्हणायला सोपं आहे. प्रत्यक्ष ती गोष्ट अनुभवायला यायला काय, खरं काय, खरं वर्तमान म्हणजे खरं वास्तव काय. मग सगळा जर जनार्दन देवच भरला तर मग काय ब्रह्मदर्शनच झालं ना. मग सर्वत्र ब्रह्मदर्शन झालं, राहिलं काय करायचं मग. त्याच्या करता तर हे मनुष्य शरीर आहे ना. पण हे नुसतं म्हणून नाही जमत महाराज म्हणतात. असे का जर म्हणाल तर जन्म घेतो कोण. थोडा विवेक आहे अभंगामध्ये. काही ठिकाणी प्रश्नचिन्ह येतात, प्रश्न उपस्थित करतात महाराज. जन्म नेमकं कोणाला आहे आणि मरतो कोण. जन्म मरण देहाचे धर्म आहे ना. आणि कळण कवा. त्याच वेळेस आपल्याला कळण. गुरु तेथे ज्ञा ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान. संत तेथे विवेक. आपल्याला त्यावेळेस विवेक प्राप्त होईल ना, आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. त्याच वेळेस कळण जन्माचं काय मराचं काय. आत्म्याला जन्मही नाही ना आत्म्याला मरणही नाही. आपण हे सगळं करतोय देहाचंच करतोय ना. मग वाढदिवस देहाच्या संबंधानं हे सगळं कळून कधी कधी करूनही कळावं लागत नाही का. देवाची नाही करीत का आपण. कृष्णाचा जन्म, आता देवाला जन्म नाही
मग येणं नाही, जाणं नाही, मरण नाही, कोणतेच धर्म नाही. सच्चिदानंद स्वरूपाला काय आहे? पण करतोच आपण भक्ती करता, नाही का? तसं जरा जरा म्हणजे काय? म्हातारपण. जरा जरा रोज शरीर आपलं म्हातारपणाकडे चाललंय आता, नाही का? क्षणाला रोज पाहणाराला नाही कळत, पण 10-5 वर्षानंतर एकाच भेटलात म्हणतो बापरे बापरे, तुमच्या लयच बदल झाला. आवाजाचा प्रॉब्लेम आहे काही? नाही, येतो ना आवाज. जरा जी गोष्ट जन्माला आली तिला आहे ती, नाही का? नवी वस्तू घेतली का ती जुनी होत चालती रोज. शरीर नवं आहे, ते रोज कमी 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 आयुष्य होतं आणि नंतर मग म्हातारपण आल्यानंतर आपल्याला कळतं. जरा जन्म आणि मरण, जन्म मरणाच्या मध्ये जरा आहे, नाही का? मग जन्म घेतो कोण, मरतो कोण, म्हातारा होतो कोण? द्यायचं तादात्म्य सुटणं अवघडच गोष्ट आहे तशी. सगळा व्यवहार द्यायला धरूनच होतोय ना आपला. लय थकलो म्हणले, आता म्हातारा झालो, नाही का? इथं महाराज म्हणले म्हातारा होतो कोण? म्हणजे कळून अवघडच आहे ना. आता व्यवहार तर तसा होत नाही द्यायला धरल्याशिवाय. देहाच्या संबंध नसला तर कोणताच व्यवहार होणार नाही ना. नाना प्रकारचे व्याधी, रोग आणि सुखदुःखी कोण भोगतय मग? व्याधी, आपल्याला जे रोग होतात, आजार होतात, याच कोण भोगतय? देह. नाही व्याधी. आत्म्याला काही रोग आहे काय एखादा? नाही. जन्म मरायचा रोगाचा काय विषय राहिला, नाही का? सुख दुःख आत्म्याला नाही. हे सगळे काही देहाचे धर्म आहे, काही मनाचे धर्म आहे, नाही का? म्हणजे अंतःकरणाचे. पण हे सुट्ट सुट्ट कधी कळन आपल्याला? अंतःकरण चतुष्ट कधी कळन? मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अंतःकरण म्हणतात. पंचमहाभूताचं शरीर, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, हे सगळं सुट्ट सुट्ट आहे ना. पंचमहाभूत, पंचप्राण, हे सगळे 36 तत्वात मिळून हे शरीर तयार झालं ना. नाथ महाराज म्हणले ना, 1 3 5 7 5 3 काहीतरी हा बंगाला. 7 5 3 दशकांचा मेळा, 36 तत्वांचा मूळहारी. म्हणजे हे सगळे तत्व मिळून हे शरीर तयार झालंय ना. आणि मध्ये आत्माराम राहतो. मग हे आत्मारामाला जन्म नाही, जरा नाही, मरण नाही, सुख नाही, दुःख नाही, व्याधी नाही. आत्म्याला काही रोग झाला असं दिसलंय का कधी? नाही ना. आत्मा इतका वर्षाचा झालाय बा आपला. नाहीये. म्हणून त्याने म्हणलं ना, सांग देव म्हणे आजी जन्म आलो. मग ते माप कोणतं लावायचं आता?
गुरु पुत्र झालो मुक्ताईचा, तो खरा जन्म आहे ना. हा स्वरूपाचं ज्ञान झालं ना आता, का मी बोध रूप आहे. बोध गेला मग संगाती मार्ग दाविला नीट. आता भ्रांती गेली, मेरी ही भ्रांती गेली ना. हा नाचत प्रेम छंदे चालू लागल सपाट. तात्पर्य सुख दुःख कोण भोगतंय, पाप पुण्यात्मक चांगले वाईट कर्मे कोणा करता, मग पाप पुण्य तरी कोणाला. ध्यानच करायचे, ध्यानच भोगायचे नाही का. हा ते आहे ना समर्थांचे श्लोक, मनाद्वारे संचित केले काय ते भोगणे तुलाच भोगावं लागेल म्हणले. केले कर्म झाले त्याची भोग आली, मग हे सगळं मनानच केलंय ना. त्यालाच भोगावं लागेल, दुसरं कोण बघेल नाही का. कोणा करता. आणि आम्हाला मृत्यू येत आहे म्हणजे आमचा नाश होत आहे, आणि तुम्ही तर देवा अविनाशात. एक अज्ञानाचं जर सोंग घेतलं तर मग मरतोय जन्मतोय नाही का. मरणाची भीती जरा मग तर कोणाला वाटत नाही मरण तर नाही. न मरणे निर्विवाह जगा पडिये. काय आवडतं जगाला, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अमर. हा, न मरणे निर्विवाह जगा पडी. जगाला एवढंच आवडतं का मरण नको. फक्त मरण नको, बाकी काही चालेल, मरण नको. मर हा बोलणं साथ नुसतं मर म्हणले ना. बापरे बाप. का मारावं वाटत नसतं. संशोधन करायला पाहिजे. अमरच आहे तसा तो, मूळ अमरच आहे म्हणून त्याला मारावं नाही वाटत ना. फक्त त्याला ज्ञान नाही. ज्ञान झाल्यावर आता काय काय मी अमरच पूर्ण त्याचा बुद्धीचा निश्चय झाला. आता त्याला भीती का नाही ना. कशाचीच भीती नाही राहिली आता. एवढं निश्चय होण्याकरता आयुष्यभर का देव आता करते राहू. एक दिवस देव पहावयाशी गेला, तिथे देवच येऊन ठेवलं नाही का. परब्रह्माच्या ध्याशी परब्रह्म होई जीवित्व जाय पालतोनी. भ्रमरीच्या ध्याशी भ्रमरीच होई ती भ्रमरी कशी ध्यास घेता घेता भ्रमरीच होऊन जाते. कसं आहे म्हणून देवा मृत्यू येतोय आम्हाला, आमचा नाश होतोय, तुम्ही तर अविनाशात. याच्यावर विश्वास ठेवणे कसे मानावे, प्रश्नचिन्हाचे अभंगाळ सगळे. तुम्ही तर अविनाशी नाही का, आणि आमच्यात अशा अवकाळात आल्या, मग हे नेमकं काय विश्वास ठेवायचा काय वर. आता काय त्यांना कोणतीच अडचण नाही. हे सगळं आपल्याच अडचणी, प्रत्येकाची अडचण मांडी गात्यात. संतांनी आपले प्रश्न मांडले आणि त्याचे उत्तर दिले आपल्याला. आपल्याला कळावा निदान आपण कोणत्या स्टेजला आहे. त्याच्याकरता हे शास्त्र
तुकाराम महाराज म्हणतात, देवा असले जे काही गुण आहेत त्याचा तुम्ही उलगडा करा आणि आम्हाला खरे काय ते दाखवा. आता हा उलगडा देवही करायला मोकळा नाही. करायचं ठरलं तर मग त्यालाच यावं लागत. पण मग कसं आहे, आपणच देव होय गुरु. हो होय गुरु. उलगडा करतो तो, पण गुरुशिवाय नाही. कारण समसत्तेत व्यवहार होतो ना. हा. आपण देहधारी आहे, मनुष्य शरीर घेऊन आलेले आपण. मग आपल्यासारखा देह धारण करावं लागेल त्यांना. हा. आता त्या स्वरूपात जर त्यांना आपल्याला आलिंगन दिलं तर आपल्याला शक्य आहे का त्याच्यावाला ते पाहणं तरी शक्य आहे का? नाही ना. तर स्वरूप तो काय करतो, तोच संतांच्या गाडीवर बसतो हा. आणि उलगडा करून टाकीतो. अनुग्रह देतो म्हणजे काय, उलगडाच करतो ना. हा. ब्रह्मा, अरे तू ब्रह्मस्वरूप आहे. वेदाचं महावाक्य सांगून टाकीतो आपल्याला परंपरेनं आलेलं. तर तू ब्रह्मरूप आहेस, तू मरणारा नाही. त्या महावाक्याचं चिंतन करता 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 कृपा होऊन जाती. काय आपण सच्चिदानंद न जन्मणारे आहोत. मग माझं मरण मरून गेलं म्हणले नाही का. हा. म्हणजे केलं म्हणले नाही का. माझं केले अमर. मरण माझं मरून गेलं म्हणजे बाद झालं ते. आता हा. मरण काय झालं, बाद झालं ना आता. हा. साधूच्या उपदेशाना जन्म मरण परंपरा संपली, आता बाद झालं आणि अमर केलं. आणि त्या अमर स्वरूपावर राहण्याकरता एवढा खटाट होता आपला नाही का. हा. आत्मज्ञानी महात्मा भेटला तर ही गोष्ट अभंग कळन. चुटकी चाटकी ऐकून अभंग कळन का? नाही ना. विशेष नाही ना. हा. याचा फैसला तसा होईनच कसा. ज्याच्याकडे ही ज्ञान गंगा आली त्यालाच अभंग कळन, बाकी त्याला कसं कळन. हा. ज्याच्यावर ज्याच्या अंतःकरणात हे ज्ञान प्रतिष्ठित झालंय, त्याला विवेक प्राप्त झाला, त्याला ज्ञान प्राप्त झालंय, आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे, त्याला अभंग कळण, अन्यथा नाही कळणार. तुकोबरांच्या अभंगात वेदांत कसा आहे पाहणं. हा वेदांतच आहे ना. मग तुका तरी सहज बोलेवानी त्याच्या घरी वेदांत वाईफ आणि तुकोबराय म्हणतात, जेनी जनार्दन ऐकतो हे मात, कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा, जगाच्या अंतर्बाह्य रूपाने जनार्दन हकीकत ऐकतो, सगळ्यांनाच माहिती आहे ठीक आहे. कोरडं ज्ञान सगळ्यांनाच नाही, सगळेच म्हणतात आत्मा कुठं मरत असतो का भाऊ, आत्मा कुठं जन्मत असतो का, आणि दुःख बंद नाही, रडणं बंद नाही असं आहे. आणि सगळा देवच भरलाय म्हणतो, पण अनुभूती नाही ना. आणि ही अनुभूती यावी का सर्वत्र ब्रह्मदिशे उघडे, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे, एकची धागा नानापणी कपडे, जगामध्ये ब्रह्मदिशे उघडे, एकच माती नाना परी सुगडे, एकची सोने नाना परी लेणे, जगामध्ये ब्रह्मदिशे. किती का अभंग आहे मुक्ताबाई. हा थोड्या अभंग आहे, हा थोड्या अभंग आहे, पण हा दिव्य ब्रह्मदर्शनच आहे ना. मग ब्रह्मच भरलंय म्हणले. विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी उघडा ज्ञानेश्वर.
अरे विश्व सगळं ब्रह्मच आहे, नाही का? हा. तुम्ही ताटी उघडा. ज्याने त्रास दिलाय ना आपल्याला त्याच्यातही ब्रह्मच आहे म्हणले, हा. आणि आपणही ब्रह्मच आहे, पण ते अज्ञानामुळे तसं होतं म्हणले, हम्म. पण ते आपलेच आहे म्हणले, नाही का? हा. अरे आपली जीभ दाताने चावली, हम्म. मग काय आपण काय ते दात पाडून टाकतो का लगेच? नाही ना. नाही ना. तसेच म्हणले आपलीच येते, नाही का? हा. याला म्हणतात ब्रह्मदर्शन. हे ज्ञान आहे खरं. एवढं करून सुद्धा त्यांना माफच केला ना मग. हो. म्हणून जगाच्या अंतर्बाह्य रूपाने जनार्दन आहे अशी हकीकत ऐकतो, पण खरे काय वर्तमान आहे आम्हा समजत नाही. असे का जर म्हणाल तर जन्म घेतो कोण, मरतो कोण, म्हातारा होतो कोण, आणि नाना प्रकारची व्याधी रोग आणि सुखदुःखी कोण बघित आहे. लय वेदांत सांगणारे प्रसंग आल्यावर कोणाला इथे आता वेळ आली ना मग पाहायचं, नाही का? हा. स्वतःवर आलं पाहिजे, तसं नाही करत. हम्म. पाप पुण्यात्मक चांगली वाईट कर्मे कोणा करता आणि कोणी केली आहे. आम्हाला मृत्यू येत आहे म्हणजे आमचा नाश होत आहे, आणि तुम्ही तर देवा अविनाशी आहात. देव अविनाशीच, हा. त्याच्यात काही संशय घ्यायचा नाही. देव तर अविनाशीच आहे, पण आपलं आणि त्याचं काय नातं हे सांगणारे फक्त संत आहे. हम्म. आपलं स्वरूप काय, देवाचं स्वरूप काय, आपणही सच्चिदानंद स्वरूप आहोत, देवही सच्चिदानंद स्वरूप, पण त्याचं ना आपलं नातं काय, हे दुसरं कोण नातं जोडून देईल, नाही का? हा. त्याला ब्राह्मणच लागत हो ना. म्हणून हा उलगडा तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही करा. पाप पुण्यात्मक चांगली वाईट कर्मे कोणा करता आणि कोणी केली, मनाद्वारे संचित केले, ते तुला भोगणे प्राप्त ते भोगावाच लागतं, कारण ते सगळं केलंय पहिलंच आपण. लय अभंगामध्ये एक एक चरण असं आहे ना, आम्हाला मृत्यू येत आहे म्हणजे आमचा नाश होत आहे, आणि तुम्ही तर देवा अविनाशी आहात. याच्यावर विश्वास ठेवणे खरे कसे मानावे. कारण महाराज म्हणतात देवा असले जे काही गुढ आहे त्याचा तुम्ही उलगडा करा. स्वतःच्या बुद्धीनं नाही ही गोष्ट होत, नाही का? भगवंताची कृपाच लागते त्याला. विनू हरी कृपा मिल नाही संता. त्याची कृपा झाली का संत भेटत असतात मग, नाही का? भाग्याचा उदय जोडी संत पाय, संत पा अनोठो माथा मरणा वासोनी सर्वथा. म्हणजे थोडक्यात भगवंत कृपा पाहिजे आपल्याला, आणि मग भगवंताच्या कृपेनं संत सगळा उलगडा करतात, आपल्यावर कृपाच करून टाकतात, आणि मग तेवढा उलगडा झाला का बाकी दुसरं काय करायचंय, नाही का? आणि खरं काय खोटं काय फैसला झाला पाहिजे. फैसला करतात संत, फैसला. अशा पद्धतीनं एकच अभंग झालाय आज. 5 चरणाचा अभंग होता. ज्यांनी जनार्दन ऐकतो हे मत, कैसाच वृत्तांत न कळे आम्हा. जन्म जरा मरण कवन भोगी भोग, व्याधी नाना रोग सुख दुःख. पाप पुण्य शुद्ध शुद्ध आचरणे ही कोणा कारणे कवने केली. मरण नाश तृत वायुना, कैसा विश्वासाच मानू. तुका म्हणे तुझी निवडी गुढार, गुढार दाखवी साचार तेची मज. पुंडलिकावतारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.